जय भीम इंडिया में मैं स्वीटी आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज के कुछ खास खबरों की ओर। अब खबरें विस्तार से। ग्रामीण क्षेत्रों में नशा करना, दारू के सेवन में बढ़ोतरी होने का दिखाई दे रहा है और इसकी तकलीफ महिलाओं को हो रही है। इसीलिए कुंड खुर्द के महिलाओं ने त्रस्त होकर दारूबंदी व अवैध कारोबार बंद करने के लिए जिला पुलिस अधीक्षक को निवेदन सौंपकर गांव से शराब को बाहर निकालने की मांग की है। भोरणकर, माझं असं म्हणणं आहे की आमच्या गावामधील दारू बंद व्हावी कुंड खुर्द आणि कुंड बुर्जमध्ये। आम्ही आज जिल्हा अधिकाऱ्यांकडे पण निवेदन दिलेलं आहे, पण त्यांनी असं हे घ्यावं किंवा या गावातील दारू बंद करू म्हणून। या गावातील महिलांना एवढा त्रास आहे की म्हणजे रोज महिला सकाळी उठतात, शेतामध्ये जातात, तिथून आल्यानंतर त्यांना म्हणजे माणसं मारहाण सुद्धा करतात त्यांना। आणि 100 रुपये रोजावर जर त्या माणसांचा त्रास घेऊन बी ते 100 रुपये रोजामध्ये काय करू शकतात, त्यांच्या मुलांना सुद्धा हे करू शकत नाही ते। कारण आमच्या पण अपेक्षा आहे ना की आमच्या मुलांनी पुढे शिकावं, त्यांनी मोठं व्हावं, आणि ते जर आतापासून जर दारूच्या व्यसनी लागले तर पुढे कसं व्हावं। कारण पुढच्या पिढीचा विचार करूनच आम्हाला असं वाटतं की आमच्या गावामधील दारू ही बंद व्हावी। जर आता जर दारू बंद नाही झाली कायमची तर आम्ही पुन्हा इथं उपोषणाला बसू शकतो। मी इमलबाई जाधव बोलते, कुंड खुर्दाहून बोलते। आणि आमच्या गावातली दोघी गावातली दारू बंद करा। दारूनं लय सगळं गाव आहे झालं। काय नेमकं कारण लोक पोरं सर्व दारू पेता आणि घरदार बरबाद होते, रोडवर येऊन राहिले बाया। रोज रोज दारू पिऊन येते भाऊ, रोजच्या रोज एक दिवस सुनानी आमच्या गावात रोज दारू आहे। सकाळी बी, संध्याकाळी बी, दुपारी बी, काही पाहिलं तर दारूच पेल दिसते माणूस। आणि आम्ही रोज दुसऱ्या गावाला जातो कामाले, गाडी पडल ती आणि दुसऱ्या गावाहून कामावून आलं की आम्हाला तोच त्रास आहे रोजच्या रोज। आणि म्हणायला गेलं की त्या बाया म्हणतात की आम्हाला मारता, आणि त्या बायाला म्हणता काहीच। मी मंगला प्रल्हाद बोलवणकर बोलतो, कुंड खुर्द। माझं असं म्हणणं आहे की कुंड खुर्दातली दारू बंद व्हायची पाहिजे कायमची, आणि कुंड बुजुर्गतली बी। कारण की इकडल्या कुंडातली दारू जर चालू राहिली कुंड बुजुर्गतली तर कुंड खुर्दातले लोक कुंड बुजुर्ग मध्ये दारू प्यायला जातील। दोन्ही कुंडातली दारू बंद व्हायला पाहिजे। एडवोकेट प्रकाश आंबेडकर और बाला साहेब आंबेडकर को लेकर जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़ द्वारा सोशल मीडिया पर की गई आपत्तिजनक पोस्ट को लेकर महाराष्ट्र में वंचित बहुजन आघाड़ी आक्रामक हो गई है और देखा गया है कि महाड़ और दक्षिण रायगढ़ जिला कार्यकारिणी भी आक्रामक हो गई है। वंचित बहुजन आघाड़ी के दक्षिण रायगढ़ जिलाध्यक्ष रविंद्र चौहान के नेतृत्व में वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ताओं व पदाधिकारियों ने नारेबाजी कर विरोध जताया। कार्यकर्ताओं ने जगदीश गायकवाड़ के खिलाफ महाड़ थाने में मामला दर्ज करने की भी मांग की है। आरपीआईचे जिल्हा अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड यांनी जो प्रकाश आंबेडकरवरती जो नको ते आरोप आणि नको ते घाणेरड्या शब्दामध्ये त्या घराण्यांची भावना दुखवल्या गेल्यात, ज्यांनी आपल्याला हा समाज फार अंधारात होता आणि तो समाज अंदाज असून प्रकाशात आणण्याचं हे आंबेडकर घराण्याने केलं। आणि आंबेडकर घराणी करत असताना त्याची तुम्ही आम्ही जाणीव न ठेवता कुठेतरी भरगटल्यासारखे जगदीशभाई गायकवाडने जे आरोप प्रत्यारोप केलेत याचा आम्ही महाड तालुका जिल्ह्याच्या वतीने, शहराच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत। आणि जास्तीत जास्त ह्याच्या ज्या गुन्हेगारावर जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारावरती जास्तीत जास्त शासन होणं अत्यंत गरजेचं आहे। तेव्हा आम्ही संपूर्ण ह्या महाड ऐतिहासिक क्रांतिभूमीतून जगदीशभाई गायकवाडचा जाहीर निषेध करत आहोत। जय भीम। मी वंचित बहुजन आघाडी महाड तालुका अध्यक्ष। काल आदरणीय आमचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल पनवेल येथील नगरसेवक जगदीश गायकवाड याने जे बाळासाहेबांच्याबद्दल जे गलिच्छ असं उद्गार काढलेले आहेत, त्याचप्रमाणे त्याने आंबेडकरी घराण्यावर चिखलफेक केलेली आहे। आम्ही महाड तालुक्याच्या वतीनं, त्याचप्रमाणे महाड तालुका शहर कमिटीच्या वतीनं, त्याचप्रमाणे रायगड जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांच्यावर महाड शहर पोलीस स्टेशनवर आज
गुन्हा दाखल करत आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सन्माननीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवरती शिवे देणारा जगदीश गायकवाड याच्या विरुद्ध फिर्याद देण्याकरिता वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी आज महाड शहर पोलीस स्टेशनला गेलो होतो. सकाळी आम्ही महाड शहर पोलीस स्टेशनमध्ये जमिनीवर बसून होतो, कारण महाड शहर पोलीस स्टेशन हे गुन्हा दाखल करत नव्हते. मग जवळपास 5 तासानंतर महाड शहर पोलीस स्टेशनचे PI खोपडे साहेब यांचा तसा 2-3 वेळा आम्हाला संपर्क झाला आणि त्यानंतर 5 तासानंतर त्यांनी पुन्हा आम्हाला रिक्वेस्ट केली आणि माननीय SP साहेबांनी एक पत्र आम्हाला पाठवलं. महाड शहर पोलीस स्टेशनने ते आम्हाला दिलेलं आहे की कळंबोली पोलीस स्टेशनला जेवढेही ह्या ठिकाणी रायगड जिल्ह्यातून आज आम्ही अपील केलेलं आहे पोलीस स्टेशनला गुन्ह्यासाठी, तर ते कळंबोली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहे असं लेखी पत्र हे आम्हाला जिल्ह्याच्या अधीक्षकांकडनं आलेलं पत्र आम्हाला मिळालं. सुप्रभात ग्रुप नांदेड़ की ओर से दीमा भोरगे इनके मार्गदर्शन में पीपल महाविद्यालय के स्पोर्ट मैदान में संविधान दिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया. पूर्व सांसद डॉक्टर वेंकटेश काब्दे इनकी अध्यक्षता में हुए इस कार्यक्रम में प्राचार्य डॉक्टर अनंत राउत, प्राचार्य डॉक्टर प्रकाश मोगले, उप प्रादेशिक विभाग के अविनाश राउत अतिथि के रूप में मौजूद थे. इस अवसर पर 26/11 के दहशतवादी हमले में शहीद हुए जवानों को भी श्रद्धांजलि अर्पित की गई. आंबेडकर यांच्या कृपेनं हा संविधान दिन फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो आहे आणि या ठिकाणी आपली जगातली सर्वात मोठी लोकशाही, सर्वात मोठं संविधान आणि आज आपण लवकरच सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जगातला प्रबळ अशा प्रकारचा देश अशी आपल्या देशाची परिस्थिती लवकरच निर्माण होत आहे. ही खरोखर समाधानाची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी जे समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय अशा ज्या मूलभूत गोष्टी संविधानात सांगितलेल्या आहेत त्या खरोखर आपल्या देशाला आणि जगाला त्या तारणाऱ्या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर या सर्व गोष्टीचं केवळ स्मरण करूनच चालणार नाही, तर या संविधानानं दिलेली जी तत्त्वं आहेत त्याचं आपण सर्वांनी नागरिकांनी आचरण करणं आणि आपल्या देशाला पुढे नेणं हे खरोखर आपलं कर्तव्य आहे. आणि बाबासाहेबांचं हे जे मार्गदर्शक तत्त्व आहेत, संविधानाची जी मार्गदर्शक तत्त्वं आहेत ते खरोखर आपल्या देशाला उत्तरोत्तर प्रगतीकडे नेणारी, संपन्नतेकडे नेणारी, सुखाकडे नेणारी अशा प्रकारची तत्त्व बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. संविधानाला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. आपल्या देशामध्ये संविधानाच्या तत्वानुसार निवडून आलेले लोक संविधान मोडून काढायचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या विंग्स कामाला लागलेले आहेत. संविधानाचा जो समतावादी आशय आहे, समाजवादी आशय आहे, तो वेगवेगळ्या प्रकारे मोडीत काढण्याचा प्रयत्न ही लोक करत आहेत. आणि अशा वेळी आम लोक जागरूक होऊन संविधानचा रक्षणाबद्दल त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. ते आपल्या सगळ्यांचं भारतीय म्हणून कर्तव्य आहे. कारण आम्ही या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे, जे उद्देशिकेमध्ये आहे ते आम्ही वेगवेगळ्या जाती, धर्माचे, पंथाचे लोक आहोत, पण आम्ही आहोत आणि संघटित आहोत आणि भारतीय म्हणून आहोत, भारताचे लोक आहोत या अर्थानं. आणि लोकांमध्ये सुद्धा जेंडर हा नाही आहे, त्याच्यामध्ये स्त्री आहेत, पुरुष आहेत, महिला आहेत, या सर्वांनी भारताचं समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्र. मी दीमा भोरगे सुप्रभात ग्रुपचा अध्यक्ष. आज गेल्या 10 वर्षापासून आम्ही संविधान गौरव दिन साजरा करत आहोत. आज पण आम्ही गौरव दिन साजरा केलेला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे सर, परिवहन अधिकारी अविनाश राऊत सर आणि विशेष म्हणजे डॉक्टर अनंत राऊत, प्रसिद्ध विचारवंत आणि डॉक्टर तसेच प्रकाश मोगले सर, प्राध्यापक विचारवंत, यांनी आज आम्हाला प्रबोधनपर संविधानच्या विषयी सर्व सविस्तर आम्हाला माहिती मार्गदर्शन केलं. संविधान दिवस के उपलक्ष्य पर मैं सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं देता हूं.
आज भारतीय संविधान का स्वीकार किया गया था और यह संविधान हमारे देश के लोगों को एक राष्ट्रीयत्व में इकट्ठा करता है और हमारा यह संविधान हमारे देश के लोगों को हजारों हाथों से बहुत बड़ी देन देता है। हमारे देश के लोगों में बंधुता निर्माण हो, स्वतंत्रता मिले और न्याय की प्रस्थापना हो, इसके लिए हमारे देश का संविधान हमारे देश के लोगों को अनेक अधिकार देता है। समानता का अधिकार देता है, स्वतंत्रता का अधिकार देता है, बेटबिगारी खत्म करता है और हमारे देश के लोगों को कुछ कर्तव्य करने के लिए भी कहता है। हमारे देश के लोगों का जो कर्तव्य है, उस कर्तव्य में संविधान पर सही निष्ठा रखना, हमारे राष्ट्रध्वज का सम्मान करना और बुद्धिवाद, विज्ञानवाद, सेक्युलरिज्म, समता, स्वतंत्रता, न्याय, बंधुता, इन मूल्यों का पालन करना, यही सभी लोगों का कर्तव्य होता है। यह सब कर्तव्य आप करोगे और हमारे देश को आगे बढ़ाओगे, ऐसी अपेक्षा व्यक्त करता हूँ। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार स्वागत है। संस्थापक अध्यक्ष भिक्षु ज्ञानरक्षित थेरो ने बताया कि बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के 6 दिसंबर महाप्रयाण दिवस के अवसर पर कैंडल धम्म रैली, महापरित्रण, धम्म देसन और धम्म मिशन पैगोडो की पहली वर्षगांठ के अवसर पर पूज्य ज्ञान ज्योति महाथेरो के धम्म देसन का आयोजन किया गया। यह कैंडल धम्म रैली मंगलवार 6 दिसंबर को शाम 5 बजे से मिलिंद कॉलेज नागसेन वन में बाबा साहेब द्वारा लगाए गए बोधि वृक्ष का पूजन कर कैंडल धम्म रैली निकाली जाएगी। सहा डिसेंबर आणि 7 डिसेंबर 2 दिवसीय औरंगाबाद शहरामध्ये विविध पुण्यात्मक कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं आहे। यामध्ये बाबासाहेबांच्याद्वारे जो लावलेला बोधिवृक्ष आहे, त्या बोधिवृक्षाची 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता पूजा होऊन शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी कॅन्डल धम्म रॅली होणार आहे। आणि ती कॅन्डल धम्म रॅली
ज्या ठिकाणी आपण धम्म मिशन पगोडा बनवलेला आहे, श्रावस्ती विहार, साकेत नगर, पेठे नगर, भीमनगर, भावशिंगपा, औरंगाबाद या ठिकाणी त्याचा समारोप होणार आहे. 6 डिसेंबरच्या अनुषंगाने ह्याही वर्षी 10 दिवसीय श्रामणेर आणि श्रामणेरीचं शिबिर श्रावस्ती विहारामध्ये सुरू आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यातून नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, परभणी, मुंबई, पुणे, कोल्हापूर, जळगाव, धुळे अशा नाना प्रकारच्या वेगवेगळ्या भागातून, जिंतूर असेल, जालना असेल, तर या भागातून वेगवेगळे कुलपुत्र कुलपुत्री या ठिकाणी येऊन 10 दिवसाचं त्यांनी श्रामणेर दीक्षा घेतलेली आहे. कारण बाबासाहेबांची अंतिम इच्छा होती की भारत बौद्धमय झाला पाहिजे, विश्वधम्म राज्य झालं पाहिजे. तर बाबासाहेबाची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी हे सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी येऊन बौद्ध धम्माचं नीट आचरण करत आहेत व प्रचार आणि प्रसार करत आहेत. या अनुषंगानेच बाबासाहेबाला कृतीत्मक खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माचं दानशील समाधीचं आचरण करून बाबासाहेबाला ते खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करत आहेत. म्हणून सर्व उपासक उपासिकांनी या श्रामणेर शिबिरांना श्रावस्ती विहारामध्ये येऊन भेटही देऊ शकता. आणि शेवटच्या दिवशी जो 6 डिसेंबर आणि 7 डिसेंबरला जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. 6 डिसेंबरची रॅली श्रावस्ती विहारामध्ये समारोप होईल, पण त्यानंतर रात्रभर परित्राण पाठ चालणार आहे. पूज्य ज्ञानज्योतीजी महाथेरो जे ताडोबाच्या जंगलामध्ये वाघांसोबत व हिंस्र प्राण्यांसोबत मैत्री भावनेनं राहतात, त्यांच्यासोबत आपल्याला रात्रभर परित्राण पाठ करण्याची महापुण्यसंधी प्राप्त होणार आहे. व रात्रभर बाबासाहेबांची पवित्र आस्तीसुद्धा त्या परित्राण पाठामध्ये असणार आहे. दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबरला ज्या पगोड्यावर आपण अर्धा किलो सोन्याची छत्री ठेवून मागच्या वर्षी उद्घाटन केलं त्याचं ह्यावर्षी वर्धापन दिवस आहे. आणि जे पूज्य भंते आनंद बोधी महाथेरो ज्यांनी बाबासाहेबाला पाहिलेलं आहे त्या पूज्य भंतेजींच्या पवित्र आस्तीवर जो चैत्य आहे त्याचीही पूजा 7 डिसेंबर रोजी होणार आहे. पूज्य धम्मसेवकजी महास्तवीर जे महाराष्ट्र भिक्खू संघाचे अध्यक्ष आहेत ते सन्मानपूर्वक या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहुणे आहेत. पूज्य सुगत वंशजी महाथेरो श्रीलंका, पूज्य बोधीपालोजी महास्तवीर, पूज्य विशुद्धानंद बोधीजी महास्तवीर पूज्य भागी व्हायचं आहे. 6 डिसेंबरची रॅली श्रावस्ती विहारामध्ये समारोप होईल, पण त्यानंतर रात्रभर परित्राण पाठ चालणार आहे. पूज्य ज्ञानज्योतीजी महाथेरो जे ताडोबाच्या जंगलामध्ये वाघांसोबत व हिंस्र प्राण्यांसोबत मैत्री भावनेनं राहतात, त्यांच्यासोबत आपल्याला रात्रभर परित्राण पाठ करण्याची महापुण्यसंधी प्राप्त होणार आहे. व रात्रभर बाबासाहेबांची पवित्र आस्तीसुद्धा त्या परित्राण पाठामध्ये असणार आहे. दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबरला ज्या पगोड्यावर आपण अर्धा किलो सोन्याची छत्री ठेवून मागच्या वर्षी उद्घाटन केलं त्याचं ह्यावर्षी वर्धापन दिवस आहे. आणि जे पूज्य भंते आनंद बोधी महाथेरो ज्यांनी बाबासाहेबाला पाहिलेलं आहे त्या पूज्य भंतेजींच्या पवित्र आस्तीवर जो चैत्य आहे त्याचीही पूजा 7 डिसेंबर रोजी होणार आहे. पूज्य धम्मसेवकजी महास्तवीर जे महाराष्ट्र भिक्खू संघाचे अध्यक्ष आहेत ते सन्मानपूर्वक या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहुणे आहेत. पूज्य सुगत वंशजी महाथेरो श्रीलंका, पूज्य बोधीपालोजी महास्तवीर, पूज्य विशुद्धानंद बोधीजी महास्तवीर, पूज्य विनरक्षिताजी महास्तवीर विपश्यनाचार्य, पूज्य सुमन वन्नोजी महास्तवीर, पूज्य सत्यानंदजी महास्तवीर, सत्यपालजी महास्तवीर आणि मोठा भिक्खू संघ महाराष्ट्रातून या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेला आहे. ते सर्व पूज्य भिक्खू संघ आपल्यासाठी पुण्यं खेतं पुण्याचं क्षेत्र बनून येणार आहे. तरी सर्व उपासक उपासिकांनी 6 डिसेंबरच्या आणि 7 डिसेंबर दिवसभर असलेल्या या कार्यक्रमासाठी यावं. आणि शेवटी हे 10 दिवसाचं पुण्य आणि 6 डिसेंबर 7 डिसेंबर केलेलं दानशील समाधीचं पुण्य हे बाबासाहेबाच्या सुचरणावर अर्पित करून त्यांना पुण्याचं अनुमोदन केल्या जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबाला श्रद्धांजली अर्पण केल्या जाणार आहे. म्हणून सर्व उपासक उपासिकांना मी भिक्खू ज्ञानरक्षित थेरो श्रावस्ती विहार, साकेत नगर, पेठे नगर, भावशिंगपुरा, औरंगाबाद या ठिकाणून आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी दानशील समाधीचं आचरण करून बाबासाहेबाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करावी व भारत बौद्धमय करण्यासाठी, विश्वधम्म राज्य बनवण्यासाठी आपण सर्वांनी तन्मन धनाने सहकार्य करून बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी व आपलं जीवन पुण्यमय बनवून आपली पुण्यपारमिता अर्जित करावी. सर्वांचे मंगल हो, कल्याण हो, सुखी हो. विधायक बलवंत वानखेड़े दरियापुर अंजनगांव सुरजी निर्वाचन क्षेत्र के सभी बौद्ध नागरिकों को एक साथ लाकर बौद्ध धार्मिक लाभ मिलना चाहिए, ऐसी उनकी इच्छा थी. उसी के अनुसार कार्यक्रम की भी योजना बनाई गई और आज दरियापुर में ऐतिहासिक बौद्ध धम्म संगम महोत्सव का सफलतापूर्वक समापन किया गया. कार्यक्रम में
श्रद्धेय भंते ज्ञान ज्योति महाथेरो एवं लगभग 15 भिक्षु विशेष उपस्थिति के रूप में उपस्थित हुए। इस उत्सव में अमरावती जिले के कोने कोने से हजारों बौद्ध उपासकों ने भाग लिया। वंदना करतो आणि वंदना तुम्ही का करता त्याचा अर्थ काय आहे? कशासाठी तुम्ही बुद्ध वंदना करत असता? नेमका तुम्ही बुद्ध वंदना करता म्हणजे नेमकं काय करता? जेव्हा आपण बुद्ध शासनाला रुढीपात करण्यासाठी प्रयत्न करतो आणि धम्म शासनाला वाढवण्यासाठी प्रयत्न करतो म्हणजे नेमकं आपण आपल्या जीवनामध्ये काय करतो? आपल्या सर्वांच्या चरणी मी विनंती करतो. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अनेक दिवसाचं या कार्यक्रमाचं नियोजन होतं. आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या अनेक दिवसापासून माझी ही पद्धतीनं मला राबवता येत असेल त्या पद्धतीनं मी आजपर्यंत राबवली. आपण अनेक लोक अनेक महिला संघ या गोष्टीचे साक्षीदार आहात. बच्चे समनंतरीय बच्चे ध्यान बच्चे मग्न बच्चे संपयुक्त बच्चे विपयुक्त बच्चे अद्वैय ऐगद बच्चे जानाति यो पटिच्च समुत्पादं जानाति सो धम्मं जानाति. पटिच्च समुत्पाद म्हणजे धम्म होय आणि जिथे जिथे जात तिथे पटिच्च समुत्पाद समजावून देत असत. त्यामुळं या पटिच्च समुत्पाद समजावून देणं या 24 कारणांनी ते समजावून देत. सकाळी 5 वाजेपर्यंत त्यांच्याबरोबर ध्यान करण्याची मला अनुमती मिळाली. दुपारी 11 वाजता भोजन केलं रे केलं, मस्त आराम करायचो आणि 6 वाजता गेलो त्यांच्याबरोबर. बस त्यांची सेवेमध्ये रत असणारे काही भिक्षू काही श्रामणेर ते मग तिथे AC असल्यामुळं AC नसल्यामुळं ते त्यात बाहेरच्या रूममध्ये आराम. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार स्वागत है। अखिल भारतीय पैंथर सेना अंधेरी तालुका के अध्यक्ष संदीप ढाले ने 26 नवंबर को MIDC में संविधान गौरव दिवस मनाया। इस अवसर पर भीम गीत का कार्यक्रम पेश किया। अखिल भारतीय पैंथर सेना के अध्यक्ष दीपक भाई केदार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, मुंबई प्रदेश अध्यक्ष उपस्थित थे। साथ ही रिपब्लिकन पार्टी भी मौजूद थी। लोकांचे प्रेरणास्थान सन्माननीय दीपक भाई केदार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं अंधेरी तालुक्याच्या वतीने भारतीय नागरिक कुठेही जात नाही हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र भारतीयांसाठी लिहिलं, फक्त बौद्धांसाठी लिहिलं नाही। समग्र भारतीयांसाठी लिहिलेलं हे संविधान। आणि मी 8 दिवसापासून सभा घेतोय, रॅल्या काढतोय। संविधानाचा गौरव कोण करतंय? निळा रुमाल गळ्यात टाकून जय भीम वाले करताय। आणि मला गर्व वाटतोय की या बाबासाहेबांच्या लेकरं म्हणून या संविधानाचा गौरव आम्ही करतोय। आम्ही या भारतीयांचं रक्षण करतोय। जय भीम म्हणून आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो। घरात बसा, खुशाल घरात बसा, खिडकीतून बघा, लाज वाटली पाहिजे। संविधान हे भारतीयांसाठी होतं, बाबासाहेबांनी फक्त संविधान आमच्यासाठी। पण आम्ही हे संविधान वाचवणार, हे संविधान टिकवणार आणि भारताच्या रक्षणासाठी
मैदानात उतरणार हे आम्ही या ठिकाणी ठणकावून या मनुवाद्यांना सुद्धा सांगतो. मित्रांनो, कधी नाही त्या संविधानावरती या 7 वर्षामध्ये हल्ले झाले. संविधान जाळण्याची हिंमत एका पक्षाचा हरामखोर खासदार, कर्नाटकचा खासदार झाला, तो इथं महाराष्ट्रात पाहिजे होता, पाय तोडून मोकळा केला असता. काय स्टेटमेंट दिलं की आम्ही संविधान बदलण्यासाठी सत्तेत आलो. भाजपचा खासदार होता आनंद हेगडे, हरामखोर साला, तो जर महाराष्ट्रात असता तर पॅन्थरचा हिसका त्याला दाखवून दिला असता. आणि ठणकावून सांगितलंय, रोज ठणकावून सांगतोय, आता संविधानाला एक वेळेस तुम्ही जाणलंय, पुन्हा हात लावून दाखवा, हात कलम केल्याशिवाय पॅन्थर राहणार नाही, हा इशारा या देशाला. बारामती तालुका के अंदाज गांव में इंडियन एयरफोर्स का एक हेलीकॉप्टर अचानक खराब हो जाने के कारण खेत में उतारा गया है। हेलीकॉप्टर पुणे से सोलापुर, सोलापुर से हैदराबाद जा रहा था, लेकिन तकनीकी खराबी के कारण बीच में ही उतारा गया, जिसके वजह से भारी पुलिस बंदोबस्त तैनात किया गया है। खांडज गाव या ठिकाणी हनुमंत पाटोळे यांच्या शेतामध्ये इंडियन एअरफोर्सचे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांनी इमर्जन्सी लँड केलेलं आहे। याच्यामध्ये कुठलाही अपघात वगैरे कुठलाही काही नाही आहे, सर्वजण सुरक्षित आहेत आणि इंडियन एअरफोर्सचे दुसरे हेलिकॉप्टर या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहे आणि त्यांचा तो तांत्रिक बिघाड आहे तो दुरुस्त करून चेक करून ते पुन्हा सोलापूरकरता रवाना होणार आहे। धम्मचक्र प्रवर्तक संघ मेदनकरवाड़ी चाकन में संविधान दिवस के आयोजन के अवसर पर शिक्षक कॉलोनी मेदनकरवाड़ी में ग्राम पंचायत सदस्य खराताई गवईताई कामलेताई ने महापुरुष की वंदना की। फिर संविधान सभा को गिरीश वाघमारे सर ने प्रबोधन दिया। साथ ही भीम किला बुद्ध और भीम गीत गायक प्रवीण एवले द्वारा कार्यक्रम का आयोजन सभी पदाधिकारियों द्वारा किया गया। बड़ी संख्या में सभी जाति धर्म के भाई, महिला मंडल और मित्रगण उपस्थित थे। युग पुरुष शिवाजी महाराज और भारत के अन्य महापुरुषों के बारे में राज्यपाल और सरकार में मंत्रियों के साथ साथ मंगल प्रभात लोढ़ा द्वारा अपमानजनक बयान दिए जा रहे हैं। इससे शिव प्रेमियों की भावनाएं आहत हो रही है। मंगल प्रभात लोढ़ा ने मंत्री को आकर्षित करने और उन्हें प्रभावित करने के लिए शिवराय के बारे में अपमानजनक बयान दिए। अनिकेत तटकरे ने सार्वजनिक रूप से इस बयान की निंदा करते हुए कहा कि युग पुरुष के बारे में बार बार अपमानजनक बयान देना निंदनीय है। आणि त्याचबरोबर भारत देशातील इतर सुद्धा महान व्यक्तिमत्वांच्या बाबत वारंवार सत्तेमध्ये असलेल्या लोकांकडनं, त्याचबरोबर मध्यंतरी राज्यपाल महोदयांकडनं सुद्धा काही वक्तव्य करण्यात आली। त्या बाबतीत एक शिवभक्त म्हणून मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। त्याचबरोबरच शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमामध्ये मंत्रिमंडळातील मंत्री मंगलप्रभात लोढ़ा यांनी सुद्धा महाराजांची तुलना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न दुर्दैवीरित्या केला। खरं तर कोणाचा तरी मन त्यांच्याकडे आकर्षित करण्याकरता किंवा आपला प्रभाव त्यांच्यावर टाकण्याकरता अशा पद्धतीचं दुर्दैवीरित्या वक्तव्य काही लोकांकडनं करण्यात येते। याच्या बाबतीत खरं तर इतक्या ज्येष्ठ पदावर गेलेल्या व्यक्तींकडनं ही अपेक्षा
नसते. त्यामुळे ह्या बाबतीत तीव्र शब्दात शिवभक्त म्हणून आम्ही निषेध करतो. पण त्याचबरोबरच भविष्याच्या कालखंडामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य येऊ नये अशी सुद्धा अपेक्षा एक शिवभक्त म्हणून आम्ही सर्वजण करतो है. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे कुछ नए खबरों के साथ. तब तक के लिए जय भीम.